हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावेत अशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे कमेंट्सवरती. मला बऱ्याच कमेंट्स येत असतात, पण सगळ्याच कमेंट्सचं उत्तर देणं शक्य होत नाही आणि ज्या बऱ्याच कमेंट्सला मी तिथेच रिप्लाय सेंड करून देते. पण काही कमेंट्स अशा असतात ना की ज्याच्यासाठी व्हिडिओ बनवणं गरजेचं असतं. कारण की कसं असतं, ज्या कमेंट आलेल्या असतात ना, तर त्या बऱ्याच लोकांना त्या शंकाही पडलेल्या असतात, पण प्रत्येक जण विचारत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्याही काही शंकांचं निरसन व्हिडिओद्वारे होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण काही कमेंट्सवरती हा व्हिडिओ नक्की बनवूया. तर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे कमेंट्सवरती. तर मला पहिली कमेंट आहे की एक वीरा आहेत, त्या मला विचारत होत्या की 16 माळा काउंटिंग डेली रुटीनमध्ये 16 माळा काउंटिंग कशा करायच्या. ठीक आहे, तर मग काउंटिंगसाठी असे ना काउंटर्स येत असतात. हे कुठेही इझिली अवेलेबल होत असतात. आता आपल्या उपासना केंद्रावर सुद्धा हे अवेलेबल होत असतात. तर हे तुम्ही कॅरी करा, घ्या हे, आणि याच्याने खूप इझी होऊन जातं आपल्याला काउंटिंग करणं, माहिती का. कारण की प्रत्येक ठिकाणी ना आपल्याला, आपण ज्या जपमाळा असतात त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला घेऊन जाणं शक्य नसतं, प्रत्येक ठिकाणी त्या कॅरी करायला शक्य नसतं, बरोबर आहे. त्याचे काही नियम असतात, पण याचं काहीही नियम नाहीये पहिली गोष्ट तर. आणि बापूंनी आपल्याला 16 माळा करण्यासाठी किंवा आपल्या बापूंनी आपल्याला कुठलेही माळा वगैरे करण्यासाठी कशाचंही बंधन ठेवलेलं नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे काउंटर अगदी इझिली अवेलेबल पण होतात आणि खूप सोयीस्कर असतात. कुठेही आपण सहज घेऊन जाऊ शकतो असे हे काउंटर्स असतात, बरोबर आहे. आणि मी पण युजली हेच काउंटर यूज करत असते काउंट करण्यासाठी. आणि कसं असतं ना, इझिली बोटात हे असं घालून घ्यायचं आणि आपण इझिली काउंट करू शकतो. इथे बटन असतं, ते दाबत म्हणजे आपण एकदा बोललो की एकदा प्रेस करायचं, इझिली होऊन जातं. आता हे झालं की काउंटिंग कशाने करायचं, बरोबर. त्याच्यासाठी मी हे काउंटरचं ऑप्शन दिलं तुम्हाला. तर आणि अजून एक ते विचारतात की डेली रुटीनमध्ये काउंटिंग कसं करायचं. ठीक आहे, डेली रुटीनमध्ये म्हणजे आपण आपली कामं करताना सुद्धा माळा करू शकतो. कसं, आता मी माझं सांगते मी तुम्हाला. मी ज्या वेळेला सकाळी झाडत असते, घर आपण झाडतो, त्यावेळेला सुद्धा एक काउंटर माझ्या बोटात मी लावून घेते. इझिली एक माळा तर आरामात होऊन जाते. झाडांना पाणी टाकताना आरामात माळा होऊन जातात, बाहेरचं झाडताना किंवा असे बरेचसे घरातले छोटे मोठे कामं करताना आरामात आपल्या माळा होत असतात. इव्हन तुम्ही मॉर्निंग वॉकला जरी गेलात ना, मी मॉर्निंग वॉकला जाते सकाळी, त्यावेळेला सुद्धा माझ्या 2 ते 3 माळा आरामात होऊन जातात. त्याच्यामुळे खूप इझी होऊन जातं ह्या गोष्टी. आपल्याला जर बापूंनी एवढी सोय दिलेली ना, तर आपण याचा नक्कीच फायदा घ्यायला हवा, बरोबर. आपण आपल्याला खूप गोष्टी सोप्या करून दिलेल्या आहेत, बरोबर आहे. तर आपण ते नक्कीच करायला हव्यात. तुम्ही घरातलं कुठलंही काम करताना माळा करू शकता, स्वयंपाक करताना माळा करू शकतात, कणिक मळताना, भाजी चिरताना, भाजी निवडताना, बऱ्याच गोष्टी करताना आपण माळा करू शकतो. त्याच्यामुळे त्याचं एवढं काही बंधन नाही टाकलेलं आहे बापूंनी आपल्याला की असंच करायचं किंवा बसूनच करायला पाहिजे, हे करताना तुम्ही माळा नाही करायला पाहिजे, नाही. आणि स्वयंपाक करताना जर आपण माळा केल्या, आपल्या मंत्रगंत्र सुरू असेल, आपण त्यावेळेला जर स्वयंपाक करत असू तर तो किती छान स्पंदित होणार आहे आपला स्वयंपाक, बरोबर आहे. कणिक मळताना आपण माळा करतोय, त्याच्यानंतर भाजी करताना करतोय, आपोआप आपल्या त्या स्वयंपाक करण्यामध्ये आपण नामस्मरण करत असतो, आपोआप ते स्पंदित होत असतं. आणि असं चांगलं जेवण, असं देवाच्या नामस्मरणाने स्पंदित झालेलं जेवण जर आपण खाल्लं, आपल्या घरच्यांनी खाल्लं, तर त्याचे किती चांगले बेनिफिट्स आपल्याला मिळतात, बरोबर आहे की नाही. मला काही कमेंट्स अशा आहेत की त्यांना सप्तशक्तीचे, श्री दुर्गा सप्तशक्तीचे पाठ कसे करावे हे माहिती हवी आहे. त्यानंतर एका वीरांची कमेंट होती की त्यांना गीता तोंडपाठ कशी करावी ही कमेंट होती. त्यांचं म्हणणं आहे की माझा 12वा 15वा आणि 16वा अध्याय तरी पाठ व्हायला हवा. एक जण सांगतं की त्यांना श्री दत्त भाव सुधार स्तोत्र पाठ करायचंय. आता कसं आहे ना, आता ही श्री दुर्गा सप्तशक्तीचे जे पाठ असतात ना, तर ते कसे करायचे याचे युट्यूबवर ऑलरेडी बरेच व्हिडिओ आहेत. श्री स्वामी समर्थांचं एक पुस्तक येतं नित्यसेवा म्हणून, त्याच्यात पण याच्याबद्दल चांगली माहिती, दुर्गा सप्तशक्तीचे 13 अध्याय जे असतात ते सुद्धा याच्यात आहेत. आणि त्याच्या अगोदर आणि नंतर काय वाचायचं असतं ते सुद्धा त्याच्यात दिलेलं असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातं. आणि नसेच स्वामींच्या केंद्रात जा तुम्ही, तिथे पण तुम्हाला अगदी योग्य माहिती तिथे मिळून जाईल. म्हणजे माउथ टू माउथ जर आपल्याला माहिती मिळते ना, तर आपल्या बऱ्याच शंकांचं निरसन होऊन जातं. आणि मी जर याच्यावर दुर्गा सप्तशक्तीचे पाठ कसे करावेत हा व्हिडिओ आहे ना, मी
नवरात्र येते ना त्याच्या अगोदर नक्कीच शेअर करेल. मी पण दुर्गा सप्तशक्तीचे पाठ करत असते नवरात्रीमध्ये. आमच्या कॉलनीमध्ये एक ग्रुप आहे, आज माझ्याकडे उद्या त्यांच्याकडे, असं करून आम्ही त्या 9 दिवसात पाठ करत असतो. खूप छान वातावरण असतं, खूप चांगलं असतं ते सुद्धा करणं. आता गीताचा 12वा 15वा आणि 16वा अध्यायांना पाठ करायचा आहे. ठीक आहे, तर कसं असतं ना, पण जितकी प्रॅक्टिस करतो ना एखाद्या गोष्टीची, जितके ते श्लोक आपल्या जिभेवरून जात असतात तितकं आपल्या लवकर पाठ होत असतं. बरोबर, त्याच्यामुळे याच्यामध्ये जी रेग्युलरपणा जो असतो ना तो तुमच्यामध्ये पाहिजे. आणि काही कठीण नाहीये बघा. 12व्या अध्यायात 20 श्लोक आहेत, त्याच्यानंतर 15वा अध्यायात सुद्धा 20च श्लोक आहेत आणि 16वा अध्यायात 24 श्लोक आहेत. बरोबर आहे, तर खूप कठीण नाही, पण तुम्हाला त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे. बरोबर आहे, मला पाठ करायचे आणि लगेच व्हायला पाहिजे असं होणार नाही. आणि एक सांगू का, पाठ करायचे ना म्हणून नका तुम्ही वाचू किंवा काही, त्याच्यातून आनंद घ्या, ते लवकर पाठ होईल. तुम्ही जितकं मनापासून ते करणार ना तितकं लवकर पाठ होईल. आणि तरी पण तुम्हाला जर लवकरच करायचं असेल तर सरळ पाटी पेन्सिल घेऊन बसून जायचं. आज एक श्लोक, उद्या दुसरा श्लोक, परवा तिसरा श्लोक, असं रिव्हिजन करत करत तुमचे हे नक्कीच लवकर पाठ होतील. काही कठीण नाहीये. आणि मला एक कमेंट आलेली होती की हे जर मी जे मोठे मोठे स्तोत्र कसे पाठ करावे हा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यात ती कमेंट आहे, अजूनही कोणी जाऊन बघू शकतं. त्याच्यात लिहिलेलं त्यांनी की हे आपण जे रेग्युलर म्हणत असतो ना त्या म्हणण्याने माझी गीता कधी कंठस्थ झाली हे मलाच कळलं नाही. हा त्यातलाच प्रकार असतो. आपण जितकं पटपट म्हणत असतो, पटपट म्हणजे आपण जर रोज म्हणत असू ना तर आपल्या लवकर त्या गोष्टी पाठ होतात. आता दत्तभाव सुधारक स्तोत्राचं पण तसे दत्तभाव सुधारक स्तोत्रामध्ये 110 श्लोक आहेत. बरोबर आहे, आता हे काही लवकर पाठ होणार नाही. हा, पण तुम्ही कंटिन्यू ठेवली तर होऊन जाईल. असं 1-2 महिन्यात होणारं माझ्यामध्ये ही गोष्ट नाहीये. त्याला बरा वेळ लागेल, वेळ द्यावा लागेल, तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील जर तुम्हाला पाठ करायचंच असेल तर. ठीक आहे, कंपल्शन तर नसतं ना आपल्याला कुठली पाठ करायचं. मग आनंद घेऊन पाठ करा, नक्कीच पाठ होईल. आणि ठरवून घ्या 110 श्लोक आहेत ना, तर या 3 महिन्यात माझे 30 श्लोक पाठ व्हायला पाहिजे. पुढच्या 3 महिन्यात 60 श्लोक, त्याच्या पुढच्या महिन्यात असं करत करत नक्की माझ्यामध्ये पाठ व्हायला काही कठीण नाहीये, पण तुम्हाला तेवढा पेशन्स ठेवावा लागेल. मला एक कमेंट होती की त्यांना व्यंकटेश यागाची माहिती हवी होती आणि किती पैसे लागतात, त्याची एका यागाची किती अमाऊंट आहे हे त्यांना माहिती हवं होतं. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की व्यंकटेश यागाची अमाऊंट मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू नाही सांगू शकत. जर तुम्हाला दादांनी व्यंकटेश याग करायला सांगितले असतील तर तिथेच आपल्याला म्हणजे तिथे जे वीरा आणि सिंह असतात ते आपल्याला त्याची योग्य सविस्तर माहिती देतात. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका राहत नाही. आणि आता समजा जर तुम्हाला दादांनी सांगितले आहेत व्यंकटेश याग करायला आणि तुम्ही घरी आहात, तिथे कोणाला विचारलं नाहीये, नंतर करू, कसं असतं दादा सांगतात प्रत्येक वेळेला आपल्याला तेव्हाच जमतं असं नसतं. बरोबर आहे, लोक घरी येऊन जातात आणि नंतर ज्या वेळेला आपल्याला जमतं त्यावेळेला ते याग करतात. पण एक सांगू का तुम्हाला की दादा जेव्हा आपल्याला याग करायला सांगतात ना, कुठले याग किंवा कुठली पूजा करायला सांगतात ना, तर ते आपल्याच चांगल्यासाठी असते. लवकरात लवकर आपल्याला जर आपल्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर आपण लवकरात लवकर हे याग किंवा पूजा केलीच पाहिजे. याचे खूप छान छान अनुभव आमचे पण आहेत. आम्हालाही दादांनी मागच्या वर्षी खूप मोठं संकट आमच्यावर आलं होतं, तर दादांनी आम्हाला तातडीने 21 व्यंकटेश याग करायला सांगितले होते. आणि खरं सांगते ते याग म्हणजे दादांनी आम्हाला आज सांगितले आणि बापू कृपेने आम्हाला दुसऱ्या दिवसाचं बुकिंगही मिळून गेलं आणि आम्ही ते याग केले. तेव्हापासून आम्ही त्या गोष्टीसाठी तरी टेन्शन फ्री आहोत. बरोबर आहे, कसं असतं ना आपल्याला ज्या वेळेला एखादं संकट असतं ना की आपल्याला तेव्हा जेवढी आतुरता असते ना त्या संकटातून बाहेर पडायची, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आतुरता आपल्या बापूला, आपल्या भगवंताला असते आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याची. आपला बापू आपल्या भक्ताला, श्रद्धावानाला कधीही संकटात बघू शकत नाही. त्याच्यामुळे त्याची पण तेवढीच तळमळ असते की केव्हा माझ्या श्रद्धावानाला, केव्हा माझ्या भक्ताला मी त्याच्यातून बाहेर काढू असं. बरोबर आहे, पण त्यावेळेला आपल्याला जे काही उपाय सांगितले जातात ना ते पण आपण तेवढ्याच तातडीने करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे दादांनी जर कोणाला कुठल्या गोष्टीसाठी कुठले याग किंवा पूजा करायला सांगितले असेल ना तर ते तुम्ही लवकरात लवकर करून घेत जा. व्यंकटेश यागाची तुम्हाला बोलली मी की माहिती तुम्हाला तिथेच मिळून जाते. अमाऊंट मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. आणि तरी पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या केंद्राशी संपर्क साधा, तर तुम्हाला त्याची योग्य माहिती ती नक्कीच देतील. जुईनगरला याग होत असतात. आता आपण या व्यंकटेश याग का करतो हे तुम्हाला मी सांगते, ते करण्यामागचं कारण काय आहे. ठीक आहे, तर व्यंकटेश हे भगवान श्री विष्णूंचं नाव आहे. बरोबर आहे, व्यंकटेश या शब्दाचा अर्थ आहे पापांचा नाश करणारे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या पापांचा नाश करून आपल्याला आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी दादा आपल्याला व्यंकटेश याग सांगत असतात. बरोबर आहे, भगवान विष्णू हे पूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर करणारे आहेत. बरोबर आहे की नाही. आंध्र प्रदेशातल्या एका टेकडीचं नाव भगवान विष्णूंच्या नावावरून म्हणजे व्यंकटेश हे दिलं गेलेलं आहे. आता आणि श्री महाविष्णू हे
तर म्हणजे तिरुपती बालाजी हे पैशांची देवता म्हणून ओळखली जाते, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे आपल्यावर जर पैशांचा प्रॉब्लेम असेल ना, तर त्यावेळेला आपल्याला असे याग किंवा महाविष्णूंची उपासना करायला सांगितली जाते. त्याच्यानंतर कसं असतं, आपल्या घरात काही वेळेला खूप मोठे कलह होतात, खूप विकोप आला जातात, ते निवारण करण्यासाठी सुद्धा आपल्याला याग करायला सांगितले जातात काही वेळेला. त्याच्यानंतर म्हणजे बरेच कारण असतात याग करायचे, त्यातले काही मी तुम्हाला सांगते. आता बरेच लोकांना काय काय प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरून दादा योग्य तो याग आपल्याला करायला सांगतच असतात, बरोबर आहे की नाही. आरोग्यासाठी केले जातात, पैशांच्या अडचणीसाठी, पैशांच्या प्रॉब्लेममधून, इकॉनॉमिकली प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी आपण हे याग करत असतो. एक कमेंट आहे की माझी मुलगी खूप हट्टी आहे, तिचा अभ्यासात मनच लागत नाही आणि शाळेत जायला नाही म्हणते. तर कसं आहे ना वीरा, की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम्स सांगतात ना, तर त्यावेळेला त्यांचं वय इन्क्लूड करत जा. कसं, त्याच्यामुळे त्यांच्या वयानुसार काय सांगता येईल हे मला कळतं. आता ती इथे ठीक आहे, इथे कळतं की ती शाळेत जात नाही म्हणजे ती लहानच असणार आहे. पण कसं आहे ना, असं तुम्हाला असं किंवा हे व्हिडिओ जर कोणी बघत असेल त्यांना असं वाटत असेल की म्हणजे या स्वतःला फारच विद्वान समजतात आणि या गोष्टी सांगतात काय करायचं काय नाही करायचं. कसं तसं काही नाहीये. मी याच्यासाठी तुम्हाला सांगते की तुमच्या मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याच एजमधले माझी पण मुलं आहेत. माझी मुलगी आता येत्या गुरुपौर्णिमेला 16 वर्षांची होईल आणि माझा मुलगा येत्या गणपती बाप्पा जे बसतील ना आता ऑगस्ट महिन्यात गणेश चतुर्थीला, त्यावेळेला माझा मुलगा 10 वर्षांचा होईल. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत ना या वयातच होत असतात, म्हणजे 16, 17, 18 या वयातच येत असतात लहान मुलांना, टीनेज एजमध्ये. त्याच्यामुळे माझी मुलं त्या एजमध्ये आहेत आणि त्यांना काय प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या प्रॉब्लेम्सशी त्यांच्या कलेने घेऊन मी कसं डील करते आणि ते डील कसं वर्कआउट करतं हा मला अनुभव आहे. त्याच्यामुळे यांचे या वयामधले जर प्रॉब्लेम्स असतील ना काही, तर मी ते तुम्हाला माझ्या मते नक्कीच चांगल्या प्रकारे सांगू शकेल की आपण कसं करायला पाहिजे, पालकत्व आपण कसं हाताळायला पाहिजे. आणि याच्यावरच मी एक व्हिडिओ पण बनवणार आहे, लहान मुलांशी आपण पालकत्वाच्या दृष्टीने लहान मुलांसोबत आपण कसं वागायला पाहिजे त्यांच्या कलेने घेऊन, बरोबर आहे. तर पुढच्या काही व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ येईल, ते नक्कीच बघा तुम्ही. आणि मुलगी हट्टी आहे ना, लहान मुलं हट्टी असतात, तर थोडं त्यांच्या कलेनेही आपण घ्यायला पाहिजे. आता माझा मुलगा पण आहे ना, तो आता 4thला आहे, तर तो पण शाळेत जायला नाही म्हणतो. आणि युजली हा प्रॉब्लेम सगळ्याच मुलांचा असावा, कारण की सकाळच्या शाळा असतात ना, तर उठायला खूप जीवावर येते. मुलं खरंच म्हणजे नाकतोंड मुरडतात सकाळी उठायला, पण आपल्याला त्यांना पाठवावं तर लागतंच. माझा मुलगा पण मध्ये मध्ये शाळेत जायचं नाहीच म्हणायचं. पण कसं असतं ना, की एखाद वेळेला ठीक आहे आपण त्यांचं ऐकतो, पण दरवेळेला हे करणं आपल्याला शक्य नसतं आणि ते करणं चांगलंही नसतं. मुलांना तशीच ती सवय लागत असते. पण जरी मुलगा आपलं मूल जर शाळेत जायला नाही म्हणतंय, तर कसं त्यांच्या शाळेत जाऊन तुम्ही एकदा टीचरशी भेटा किंवा शाळेत त्याच्या मुलीला विचारा तुम्ही की तुला शाळेत काही प्रॉब्लेम आहे का, तुला टीचर्स काही त्रास देतात का, टीचर्स कडक आहेत का, टीचर्सचं काही समजत नाही का, तुझ्या मित्रमैत्रिणी तुला त्रास देतात का. तर या गोष्टी आपण मुलांसोबत ना विचारायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे हे कळतं. का शाळेत जायला नाही म्हणतात, शाळेत न जाण्याचे बरेच कारण असू शकतात, बरोबर आहे. एक तर टीचर्स असू शकतात किंवा मित्रमैत्रिणी असू शकतात, कोणी त्रास देत असेल म्हणून मुलं नाही म्हणतात. आणि मुलं आपल्याला या गोष्टी सांगत नाही बऱ्याच वेळेला, बरोबर, सांगायला घाबरतात किंवा सांगत नाही, मोकळे होत नाही मुलं आपल्यासमोर. तर त्यांना ते फ्री करायचं किंवा मोकळं करायचं काम आपण पॅरेंट्सने करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा त्यांचे मित्र व्हायला हवे, की आल्याबरोबर आपलं बाळ आपल्याला ना शाळेत झालेली प्रत्येक गोष्ट सांगेल, म्हणजे आपल्याला कळतं. आणि जर शाळेत जायला नाही म्हणत असेल तर तुम्ही तिच्यासोबत नक्की बोला. ती जर नसेल काही सांगत तर शाळेत टीचर्सला जाऊन भेटा की काय प्रॉब्लेम आहे, शाळेत कशी राहते किंवा काय, या गोष्टी आपण पॅरेंट्सने जाणून घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे मुलांचे हे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना ते सॉल्व्ह करायला खूप मदत होत असते. अभ्यास काही नाही, अभ्यास करेल, लहान आहे अजून, एक त्याच्यासाठी रुटीन बनवा काहीतरी. हे मुलांचं हे जे अभ्यासाचं रुटीन आहे त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो नक्की बघा तुम्ही, खूप फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी. पण मी ना तुम्हाला माझ्या मुलाचं सांगते. माझा मुलगा पण शाळेत जायला अजूनही नाटक करतो. सकाळी त्याला खूप म्हणजे समजवावं लागतं शाळेत जाण्यासाठी. पहिले मला वाटायचं की मध्ये मध्ये काय याला हा त्रास होते, मलाही थोडंसं टेन्शन आलं होतं. पण मग मी शाळेत जाऊन तपास केला, काय प्रॉब्लेम आहे का, काय टीचर्स त्रास देत आहेत का किंवा काही मारतात का, शाळेत मित्रमैत्रिणी त्रास देतात का, त्याच्यातलं काहीही नव्हतं. तर
होतं असं की त्याला सकाळी उठायला खूप जीवावर यायचे आणि खास करून हिवाळ्यात मुलं खूप त्रास देतात. माझा मुलगा तर म्हणतो मम्मा की सुट्ट्या ज्या असतात ना समर व्हॅकेशनच्या, त्या समर व्हॅकेशनच्या सुट्ट्या नाही द्यायला पाहिजे, तर विंटर व्हॅकेशन द्यायला पाहिजे की विंटरमध्ये सकाळी उठायला खूप त्रास होतो असं करून. तर त्याच्यासाठी ती गोष्ट व्हायची, तर सकाळी उठायला जीवावर यायची म्हणून शाळेत जायला जीवावर यायची. ठीक आहे, तर बाकी काही कारण नसेल दुसरं, पण तरी सुद्धा तुम्ही एकदा शाळेत जाऊन चेक करून घ्या. आणि त्या सगळ्या उपासना करत जा. आपण बघा आया कोणासाठी करतो? आपल्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी आपण करत असतो, बरोबर आहे. आपल्यासाठी नंतर करतो आपण, पण पहिल्यांदा आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी आपण सगळ्या काही गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे बापूने जे ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या आपण करायलाच हव्यात, बरोबर आहे. 16 माळा करण्याचा रोज प्रयत्न करा. बापूने ज्या उपासना सांगितलेल्या आहेत त्या रोज करण्याचा प्रयत्न करा. नसाल करत तर खरंच आतापासून सुरुवात करा, करायलाच हव्यात आणि सगळं त्याच्यावर सोपवून द्या. त्रिविक्रम बघून घेईल आपली मोठी आई, आपले बापू सगळं व्यवस्थित करतील. ठीक आहे, काही काळजी करू नका. लहान असेल तुमची मुलगी अजून, होईल सगळं व्यवस्थित. ठीक आहे. एक कमेंट आहे की मधुमेहासाठी बापूंनी काही उपाय सांगितले आहेत का? बघा, असं मधुमेहासाठी बापूंनी असं काही एखादं स्पेशल औषध नाही सांगितलेलं आहे, बरोबर आहे. बापूंनी आपल्याला जे डेली रुटीन्सच्या गोष्टी मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही चेक करा, नाहीतर मी या व्हिडिओच्या एंडमध्ये त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तो व्हिडिओ बघा. आणि आता जस्ट मी कढीपत्ता आणि तुळशीवर पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर या ज्या गोष्टी आहेत ना, या जर गोष्टी आपण सकाळीच चावून खाल्ल्या तर आपली शुगर त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये राहत असते, बरोबर आहे. ह्या गोष्टी तुम्ही खायला सुरुवात करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि तुमचे जे गोळ्या औषधं आहेत ना चालू, ते पण कंटिन्यू ठेवा. बापूंनी सांगितलेलं आहे की आपल्याला म्हणजे काही त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे, ते औषधं घेणं गरजेचं आहे. असं नाही की आपण कुठली तरी पूजा पाठ करतोय, मंत्रपठण करतोय म्हणून आपल्याला औषधांची गरज नाही, असं नाहीये. जिथे आपल्याला औषधांची गरज आहे तिथे आपल्याला औषधंही घ्यावीच लागणार आहेत. हां, पण त्या औषधांना यश देण्याचं काम आपलं हे मंत्रगजर किंवा पठण किंवा स्तोत्र पठण काय जे असतं ना, बापू आपल्याला जे सांगतात करायला ते करत असतं. त्याच्यामुळे ते पण करणं गरजेचं आहे आणि हे पण करणं गरजेचं आहे. आणि तरी सुद्धा जर तुमचं डायबिटीज म्हणजे काय म्हणतो आपण अनकंट्रोल असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर तुम्ही एकदा दादांना जाऊन नक्कीच भेटा, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तिथे नक्कीच मिळून जाईल. त्याच्यानंतर एक आहे की खूप मी मागे ना व्हिडिओ टाकलेला होता मंत्र गजरचा, राम आत्माराम त्रिविक्रम सद्गुरु समर्थ त्रिविक्रम आत्मा राम याचा. तर तो खूप फास्ट आहे असे मला कमेंट्स आलेले आहेत 2-3. तर हो, खरंच फास्ट आहे तो. कसं आहे ना, मी माझ्यावर म्हणजे माझ्यासारखे पण बरेच लेडीज असतील ना किंवा बरेच जण असतील की ज्यांना 3 ते 4 तास बसून मंत्रगजर करणं शक्य नसेल, बरोबर आहे. मला तरी शक्य नाही, कारण की खूप जबाबदाऱ्या असतात, बाहेरच्या जबाबदाऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या, आपल्या मुलांचा अभ्यास पाणी, आणि बापूंनी पण जे काही अजून सांगितलेलं आहे आपल्याला वाचायला ते सुद्धा वाचायचं असतं, देवपूजा, सगळ्याच गोष्टी असतात. आणि याच्यातून 3 ते 4 तास काढणं खरंच काही वेळेला शक्यच नसतं. पण ज्या वेळेला शक्य असतं त्यावेळेला मी हळू करते, ज्या वेळेला शक्य नसतं त्यावेळेला पटपट करते. ठीक आहे, पण एक ते वेळेचं मॅनेजमेंट म्हणून मग मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. त्यांची डिमांड होती की थोडंसं व्हिडिओ हळू बनवा, तो पण व्हिडिओ मी नक्कीच हळू बनवेल पुढच्या वेळेला. एक कमेंट आहे की त्यांना त्रिविक्रम जलबद्दल माहिती हवी आहे. तर त्रिविक्रम जलबद्दल जर मी आता माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि त्रिविक्रम जलवर मी एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे, तर तो बघायला विसरू नका. लवकरच मी तो व्हिडिओ पण अपलोड करेल. चला तर मग आज पुरता एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.